माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी मी पाहिली नाही। राज ठाकरेंनी अविनाश जाधव आणि अभिजित पानसे तसंच राजू पाटलांसमोर हे वक्तव्य केलंय। बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या असंही राज ठाकरे म्हणालेत। 65 उमेदवार बिनविरोध होतात, ही परिस्थिती पहिल्यांदाच पाहिली असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आता काय कल्याण डोंबिवलीतली ठाण्यातली परिस्थिती समजून घेतली आणि मला वाटतं त्यांच्या भाषणातून त्या सगळ्या गोष्टी येतीलच। आम्ही त्यांना काही प्रूफ दिलेले आहेत, ज्या जसं मी कोपरीतलं म्हटलं की त्याच्या बाबतीमध्ये ज्या आमच्या उमेदवारांना ऑफर देण्यात आल्या त्याचा एक व्हिडिओ आहे आमच्याकडे, तो आम्ही आता साहेबांना दाखवलाय आणि मला वाटतं भविष्यात ते येतील सगळ्या गोष्टी समोर। पण परत ते देखील म्हणाले की अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही, असं राजसाहेबांचं वाक्य होतं। मी एवढे वर्ष बाळासाहेबांबरोबर निवडणूक पाहतो आतापर्यंत, मी अशी निवडणूक पाहिली नाही की निवडणुकाच होऊन द्यायच्या नाहीत, उमेदवारच विकत घ्यायचे। हे असं कधीही याच्या आधी घडलं नव्हतं। पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आता ह्या पातळीला देखील उतरले की निवडणुकाच होऊन द्यायच्या नाही।